येडशी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी. नालंदा बौद्ध विहारातून भव्य मिरवणूक. दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी. प्रतिनिधी सुभान शेख. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती येडशी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. सामाजिक समता, न्याय आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या या महामानवाच्या जयंतीनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीचा जयंती उत्सव विशेष उत्साहात पार पडला असून नालंदा बौद्ध विहार येथून भव्य मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. जयंतीनिमित्त सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. नालंदा बौद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बुद्धवंदना, धम्मचक्र प्रवर्तन आणि जय भीम, जय संविधान अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थित नागरिकांनी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत युवक युवतींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला होता. ढोल ताशांच्या गजरात, आकर्षक फलक, बॅनर आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. विविध ठिकाणी थांबून सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरणेही करण्यात आली. यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पसरले होते. या कार्यक्रमाला येडशी ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा शिवसेना उबाठा गटाचे नेते गजानन भैया नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या नेतृत्वाखाली या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. त्यांनी युवकांना शिक्षण, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी गणेश पवार, गणेश देशमुख, अशोकराव देशमुख, बालाजी नकाते, भारत पवार, सुभान शेख, प्रवीण कांबळे, चंद्रकांत देशमुख, जयंत नलावडे, पापा ताकपेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच नालंदा बौद्ध विहार परिसरातील नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. त्यांनी उत्साहाने मिरवणुकीत भाग घेतला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. यामुळे जयंती उत्सव अधिक समावेशक आणि प्रभावी ठरला. बालकांनीही बाबासाहेबांवरील घोषवाक्ये देत आणि त्यांचे विचार मांडत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिक्षण, समानता, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्ये यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी अशा जयंती उत्सवांची गरज असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. समाजात अजूनही असमानता आणि अन्यायाचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करणे आजही तितकेच आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. या जयंतीच्या निमित्ताने गावात स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक ऐक्य यांचे संदेश देण्यात आले. काही स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले, तर काहींनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यामुळे हा कार्यक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता सामाजिक जागरूकतेचा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. सर्व सहभागींच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडला. एकूणच येडशी येथे साजरी करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती हा सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि जागरूकतेचा उत्सव ठरला. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी या जयंतीला अविस्मरणीय बनवले. भविष्यातही अशाच उत्साहात आणि व्यापक सहभागाने जयंती साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला. दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी. प्रतिनिधी सुभान शेख.